नमस्कार. प्राईम पॉइंट मध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कदाचित माझ्या या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्ही असा विचारही करत असाल की आता याची चर्चा कशाला. पण ही चर्चा परत एकदा सुरू झाली आहे आणि ती काही आपण करत नाही आहोत. ही चर्चा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले नेतेच करतायत. तुम्हाला आठवतंय 2018-2017 जेव्हा एकसंध शिवसेना होती तेव्हाही याच प्रकारचे सगळे प्रश्न होते. हीच चर्चा होती की भाजप आमचे उमेदवार पाडतोय, भाजप आम्हाला निधी देत नाहीये, भाजप आमचा पक्ष वाढू देत नाहीये. आता तेच प्रश्न म्हणजे त्याच तिकिटावरचा तोच खेळ एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर सुरू झालेला आहे. म्हणजे 2022 मध्ये शिवसेना फुटली, एकनाथ शिंदेंनी बंड केलं. बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मुख्यमंत्री असताना ते सरकार निर्माण झालं. तेव्हा सगळं तिथपर्यंत सगळं बरोबर होतं. पण 2024ला जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातलं सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं, त्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधल्या अडचणी ज्या या वाढू लागल्या. मग अगदी तुम्ही OSDची नेमणूक असेल, पालकमंत्री पदाचा विषय असेल किंवा निधी वाटपाचा प्रश्न असेल, नगर विकास खात्यावरची करडी नजर असेल, मंत्र्यांना धक्काबुक्की असेल, एवढंच कशाला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले जे नेते आहेत किंवा मंत्री आहेत, जे मंत्री सुद्धा आहेत, त्यांची देखील एक एक प्रकरणं भ्रष्टाचाराची असतील किंवा कुठलीही असतील, वक्तव्यांची असतील, ही सगळी बाहेर यायला लागली. त्याच्यावर चौकशा लागायला लागल्या आणि मग या सगळ्यातनं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांचा उद्रेक झाला. आता खरं तर याची सुरुवात म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापूर्वी अब्दुल सत्तार यांनी जे काही विधान केलंय त्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालंय. याची गंभीर दखल ही एकनाथ शिंदेंना स्वतःला घ्यावी लागली. जरी ते नाराज असले तरी त्यांना घ्यावी लागली, कारण ते भाजपबरोबर सत्तेत आहेत, ते महायुतीमध्ये आहेत, त्यांना दखल घेतल्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे त्यांनी दखल घेतली. त्यानंतर मग अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी त्यांना जी काही समज द्यायची ती दिलेली आहे. मग अब्दुल सत्तारांची सगळी भाषा मवाळ झाली. पण एक लक्षात घ्या, अब्दुल सत्तार बोलण्याच्या आधी याची सुरुवात कधी झाली तुम्हाला माहिती आहे? भरत गोगावलेंपासून. भरत गोगावलेंना काय पालकमंत्री पद मिळत नव्हतं आणि ते मिळत नाही म्हणून भरत गोगावले संतापले. ते म्हणजे कमालीचे संतापले आणि त्यांनी आंदोलन केलं रायगडमध्ये. बरं, आता हे आंदोलन कोणाच्या विरोधात? तर हे आंदोलन महायुतीच्याच विरोधात, भाजपच्याच विरोधामध्ये. आणि ठाम त्यांनी सांगितलं की पालकमंत्री पदावर माझा अधिकार आहे, ते मला मिळालं पाहिजे. खरं तर ही सुरुवात तिथनं झाली. पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये तर फार मोठा प्रकार घडला शिवसेना आणि भाजपमध्ये. ते म्हणजे साताऱ्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शंभूराज देसाई जे आहेत तेही मंत्री आहेत आज महायुतीतले, त्यांना धक्काबुक्की झाली. पोलिसांनी शंभूराज देसाई यांच्या दंडाला धरून त्यांना त्या मतदान केंद्रापासून बाहेर ढकललं. या वेळेला शंभूराज देसाई इतके चिडले, इतके आक्रमक झाले, इतके संतापले की त्यांनी विधिमंडळामध्ये आपल्या सरकारच्या विरोधात, भाजपच्या विरोधात आवाज उठवला. ते विधिमंडळात म्हणले की हे जर का मंत्र्याच्या बाबतीमध्ये होत असेल तर सामान्य माणसाची गत काय आहे, आणि हे आमच्याच बरोबरचा मित्रपक्ष हे आम्हाला अशी वागणूक देतोय. अशा पद्धतीचं विधान हे शंभूराज देसाईंनी केलं. आता शंभूराज देसाईंनंतर आपल्याला माहिती आहे आता अब्दुल सत्तारांनी तर याचं टोक गाठलेलं आहे. अब्दुल सत्तार म्हणले की भाजप शिवसेना संपवायला बसलेली, त्यांनी आमचे हात तोडले, पाय तोडले, आता मुंडकं छाटायची वेळ आलेली आहे. अशा पद्धतीचं विधान हे अब्दुल सत्तारांनी केलंय. याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या. याचा अर्थ आतापर्यंत आम्ही हे सहन करत आलो. आम्ही आता किती सहन करायचं? आता आम्ही तुमचा दबाव किती ऐकून घ्यायचा? शेवटी कुठे ना कुठेतरी माणसाचा उद्रेक होतो आणि तो अब्दुल सत्तारांकडनं झाला. बरं, अब्दुल सत्तारांकडनं झाल्यानंतर लगेचच संजय गायकवाड बोलले. अब्दुल सत्तार म्हणतात ते अगदी बरोबर आहे आणि भाजप शिवसेना संपवायलाच बसलेली आहे. हे झालं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतल्या नेत्यांचं म्हणणं. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले अंबादास दानवे तेही मराठवाड्यातलेच,
तेही म्हणाले की जो अनुभव आम्हाला होता तो आता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला येतोय. शिवसेना हे संपवणार, त्यांचे आता हातपाय तोडलेले आहेत, आता पुढचं त्यांना ते संपवून टाकतील, अशा आशयाचं विधान अंबादास दानवेंनी सुद्धा केलेलं आहे. आता हे सगळं नेमकं काय चालू आहे? आता याच्यातनं जी एक चर्चा सुरू झाली की दोन शिवसेना एकत्र येणार, ही चर्चा कोणी सुरू केली? तर दोन शिवसेनेमधल्या नेत्यांनी सुरू केली. अंबादास दानवे म्हणले की जर का ते असं काही विचार करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, वरिष्ठांच्या लेवलवर हा विचार होऊ शकेल. इकडे अब्दुल सत्तार म्हणाले की आता खरी गरज आहे दोन्ही शिवसेनेंनी एकत्र येण्याची, आणि एकनाथ शिंदेंनी ठरवलं तर ते निर्णय घेऊ शकतात. तिकडे लगेच संजय राऊत बोलले. बरोबर आहे ना, त्यासाठी त्यांना मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल ना. ज्या पद्धतीनं ते बाहेर पडले, पक्ष फोडला, स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला, त्याचा पश्चाताप तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. मातोश्रीवाला की प्रश्न सुटेल पश्चाताप व्यक्त केल्यानंतर. येऊ द्या ना, आल्यावर बघू. एक लक्षात घ्या, हे जे वाक्य आहे हे फार महत्वाचं आहे. शिवसेना, दोन शिवसेना एकत्र येतील का वगैरे वगैरे हा फार पुढचा चर्चेचा विषय. पण ज्यांना कोणाला आमच्यामध्ये यायचं असेल ते येऊ शकतात, त्यांच्यासाठी आमचे दार खुले आहेत, असं संजय राऊत आता बोलायला लागलेले आहेत, जे आधी ते बोलत नव्हते. मग आता ते का बोलायला लागलेत? असं काय घडतंय एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये? तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आता असे अनेक जण आहेत की जे संधीची वाट बघतायत आणि ते कधीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाऊ शकतात. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, काय कोण आहेत असे? अब्दुल सत्तारच. अब्दुल सत्तारांचा विषय आपण जर घेतला तर अब्दुल सत्तारांचा प्रॉब्लेम काय आहे? एक तर त्यांच्या मुलाला आता उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत. दुसरी गोष्ट, अब्दुल सत्तार म्हणले की 800 कोटीचा निधी असतो, 8 रुपये सुद्धा आमच्या वाट्याला आले नाहीत. एक लक्षात घ्या, अब्दुल सत्तार हे 4 टर्म आमदार राहिलेले आहेत, ते मंत्री राहिलेले आहेत. त्यामुळे आज जर का त्यांच्याकडे भाजप निधी देत नसेल, भाजप अब्दुल सत्तारांची कोंडी करत असेल आणि हा जर निधी त्यांना मिळाला नाही, तर 2029च्या निवडणुकीमध्ये मतदार अब्दुल सत्तारांना मतदान करतील का? अब्दुल सत्तारांना त्यांचा विजय तिथं होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत. आणि याचीच जाणीव अब्दुल सत्तारांना आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार कधीही एखादी संधी बघून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करू शकतात. अशी आणखीन 3-4 नावं आहेत. आता ती नावं ऐकली तरी तुम्हाला गंमत वाटेल. म्हणजे एक संजय शिरसाट बद्दल बोललं जातं. संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे भाजपने त्यांची अतिशय चांगली कोंडी केलेली आहे. जरी ते संभाजीनगरचे पालकमंत्री असले तरी सहपालकमंत्री म्हणून अतुल सावेंना केलेला आहे भाजपने. म्हणजे एक प्रकारे चेकमेट ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, संजय शिरसाटांना वेगवेगळ्या प्रकरणामध्ये भाजपने बरोबर अडकवलेला आहे. म्हणजे एक तर ते विट्स हॉटेलचं प्रकरण आपल्याला माहिती आहे, दुसरं त्यांच्या घरामध्ये ते असताना पैशाची बॅग त्यांच्या बरोबर होती, ते प्रकरण आपल्याला माहिती आहे. या सगळ्यामुळे संजय शिरसाटांची कोंडी झालेली आहे. बरं, या कोंडीमुळे संजय शिरसाटांच्या बाबतीमध्ये भाजप संजय शिरसाटांना पूर्णतः छत्रपती संभाजीनगरमध्ये एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय. आणि यामुळे संजय शिरसाट हे नाराज तर आहेतच, आणि तेही संधीच्या शोधामध्ये आहेत की आता यात सगळ्यातनं आपण बाहेर पडावं. आणि ते कुठे जाऊ शकतात? तर ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच परतू शकतात, कारण ते तिथलेच सगळं ज्याला म्हणतो ना आपण, तिथलीच जातकुळी आहे, त्यामुळे ते तिकडे परतू शकतात. तिसरं नाव म्हणजे विजय शिवतारे. विजय शिवतारे सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे वळू शकतात. याचं कारण असं आहे, भाजपने विजय शिवतारेंची सुद्धा चांगल्या पद्धतीने कोंडी केली आहे. तिथे संजय जगताप म्हणून भाजपने काँग्रेसमधले एक उमेदवार आपल्याकडे घेतले, जे विजय शिवतारांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. आता संजय जगताप जर का भाजपमध्ये आहेत तर येणाऱ्या 2029 मध्ये शिवतारेंच्या विरोधामध्ये जगताप असणार, आणि मग जगताप आणि शिवतारे अशी फाईट होणार, जे की शिवतारेंना अडचणीत जाणार आहे. आणि त्यामुळे 2029च्या आधी उडी मारण्याच्या विचारामध्ये विजय शिवतारे सुद्धा असू शकतात. चौथं उदाहरण आपण घेतलं तर तुम्हाला हे नाव ऐकून आश्चर्य वाटेल, ते म्हणजे शंभूराज देसाई.
शंभूराज देसाई हे खरं तर एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू सहकारी आहेत, ते मंत्री आहेत, ते एकनाथ शिंदेच्या बरोबर सतत आहेत. हे सगळं जरी असलं तरी भाजपने एकनाथ शिंदे शंभूराज देसाईंची कोंडी करणं काही सोडलेलं नाहीये. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुका. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमधला मी सगळा प्रकार तर तुम्हाला सांगितलाच, पण त्याचबरोबर सत्यजित पाटणकर म्हणून जे आहेत, जे गेल्या 3 पिढ्यांचं पाटणकर आणि शंभूराज देसाई यांचं 3 पिढ्यांचं वैर आहे. आता या पाटणकरांना भाजपने आपल्याकडे घेतलंय, म्हणजे पाटणकर आणि देसाई अशी लढत होणार, ज्याच्यामध्ये पाटणकरांचा विजय कसा होईल याच्याकडे भाजप जाईल, किंवा पुढच्या काळामध्ये 2029 मध्ये काय घडू शकतं ही सगळी कल्पना आता या मंडळींना येऊ लागलेली आहे. त्यामुळे शंभूराज देसाई सुद्धा जे आहेत की जे मूळ शिवसेनेकडे पुन्हा परतू शकतात अशी स्थिती आहे. आता हे सांगण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जे शीर्षक आहे की शिवसेनेला फोडून भाजपनी स्वतःचा स्वार्थ साधलाय, तर तो कसा साधलाय एक लक्षात घ्या. एक ताकद ही फोडली, म्हणजे ताकद विभागली गेली. 2 शिवसेना झाल्या, दोन्ही शिवसेना कमकुवत झाल्या, म्हणजे ताकदीनं कमी झाल्या. एकनाथ शिंदे ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतायत, एकनाथ शिंदे राज्यभर फिरतायत, श्रीकांत शिंदे त्यांच्या बरोबरीनं फिरतायत, पण भाजप सातत्याने कोंडी करतायत. इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे की ज्यांची ताकदच कमी करून टाकलेली आहे. या दोन्ही या शिवसेना फोडून भाजपानं काय साधलं? भाजपानं आपला विस्तार केला. आज तुम्ही विचार करा, कोकणासारखा जर का प्रदेश आपण बघितला, कोकणासारखा पट्टा आपण बघितला, या कोकणामध्ये एकेकाळी शिवसेनेचा बोलबाला होता. कोकण हा शिवसेनेचा किल्ला होता, कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला होता. पण आज तो राहिलाय का? सिंधुदुर्गमध्ये विचार केला तर राणे कुटुंबीय बसलेलं आहे. आज सगळे मंत्री राणेंचे, खासदार राणेंचा, आमदार राणेंचा. इकडे तटकरे आहेत, तटकरे भाजपच्या जवळचे आहेत, जरी ते राष्ट्रवादीमध्ये असले तरी भाजपला फायदा देणारेच ते आहेत. त्यामुळे कोकणामध्ये भाजपने आपला विस्तार हा चांगल्या पद्धतीने केला. दुसरं मराठवाड्याचं उदाहरण घ्या. मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय, गड राहिलाय, भगवा गड म्हणून मराठवाड्याकडे बघितलं जातं. खान की बाण अशी लढत कायम मराठवाड्यामध्ये झालेली आहे आणि शिवसेनेला खरी ताकद जी मिळाली आहे ती मराठवाड्यातनं मिळालेली आहे. पण आज ती ताकद उरली आहे का? ना या शिवसेनेची उरली आहे, ना एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची उरली आहे. तिकडे ताकद वाढली आहे ती भाजपची वाढली आहे. हे बरं, हे मी नाही सांगत, हे आकडेवारी सांगते. आज भाजपचे या निवडणुकीमध्ये जेवढे काही निवडणुका झाल्या, या निवडणुकांमध्ये जे भाजपचे उमेदवार निवडून आलेत त्यांचे जे काही मतदारांची संख्या आहे ही जवळपास 6 लाखांच्या वर आहे. एकनाथ शिंदेची किती आहे? 4 लाख. शिवसेना उद्धव ठाकरेंची किती आहे? जवळपास 3-3.5 लाख. मग जर का 2 शिवसेना पुन्हा एकत्र आल्या तर ही ताकद भाजपपेक्षा वाढू शकते, याची जाणीव आता दोन्ही शिवसेनेतल्या नेत्यांना व्हायला लागलेली आहे. म्हणून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले लोक आता म्हणू लागली आहेत की खरं तर दोन्ही शिवसेना एक झाल्या पाहिजेत. तिकडे देखील संजय राऊत ज्यांची आतापर्यंतची भाषा ही मिंधे सेना, अमुक सेना, आता कोणी परत आलं तरी त्यांच्यासाठी आमचे दरवाजे बंद असतील, ही सगळी भाषा आहे ती आता गळून पडलेली आहे. आणि जर का आमच्याकडे कोणी येत असेल तर त्याच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत, हे का म्हणण्याची वेळ आली आहे. कारण आता दोन्हीही शिवसेनांना हे कळून चुकलेलं आहे की अशीच जर का आपली ताकद क्षीण होत राहिली, अशीच जर का आपली ताकद दुभंगलेली राहिली तर याचा सगळ्यात मोठा फायदा हा भाजप उचलणार आहे आणि भाजपलाच होणार आहे. म्हणून 2029च्या दृष्टीने आता पुढे काय होत आहे हे बघणं तर फार इंटरेस्टिंग राहणार आहे. 2029ला सगळेच पक्ष स्वबळावर लढतील, पण मग स्वबळावर लढत असताना चित्र काय असेल हे बघणं फार महत्वाचं असेल. आणि म्हणून मी माझ्या या व्हिडिओला शीर्षकच दिलेलं आहे की शिवसेना फोडून भाजपनं स्वतःचा स्वार्थ साधलाय. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.